पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे रे, तुझ्या गृहलक्ष्मीच्या हातात या किल्ल्या दे। मालकीणबाई, घराच्या किल्ल्या। अरे अरे, माझ्या कशाला पाया पडताय? असं कसं काकू, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय। छान राहा दोघे, सुखाने संसार करा। आणि आत बॉक्स मध्ये ना माझं काही सामान आहे, ते तुम्ही दोघं वापरू शकता। हं आणि ऐक ग, घर लावून झालं की मला चहाला बोलाव बरं। हो म्हणजे काय, बोलवेन की। बरं, येते मी। हा, थँक्यू काकू। मालकीणबाई, चला चला। हॅलो, काय झालं? हे माझ्या मनात वाजणारं गाणं वगैरे नाही हा। शेजारी मंगल कार्यालय आहे, तिकडे खरंच मंगलाष्टकं सुरू झाली आहेत। काय टायमिंग साधलं त्यांनी। आपण इकडे एका नव्या प्रवासाची सुरुवात करतोय, खरंच मंगलाष्टकं सुरू झाली। ऐक ना बेटा, आपण लग्नाच्या गाठीत बांधले गेलेलो नसलो तरी मनानं, प्रेमानं आणि आदरानं एकमेकांशी बांधले गेलेलो आहोत। हेच मनात घेऊन आपल्या नवीन घरात, नवीन आयुष्यात प्रवेश करूया ना। तुम्हाला माहिती आहे ना, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे। जाऊया आपल्या घरात। एक मिनिट, काय झालं? आपण पहिल्यांदा आपल्या नव्या घरात प्रवेश करतोय। हा क्षण थोडासा स्पेशल करूया। आलो। आत येऊ नका, मी आलो। पट्या, हे काय? माझं मन, माझं घर, माझं संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून टाकणारे माझ्या गृहलक्ष्मीची पावलं। काय झालं? दोन्ही पावलं ठेवा ना। पट्या, आपण सगळ्या जबाबदाऱ्या निम्म्या निम्म्या वाटून घेणार, सगळी कर्तव्य निम्मी निम्मी वाटून घेणार, सगळंच एकत्र करणार आपण। मग या इतक्या सुंदर क्षणात मी एकटीच का? माझ्या पावलाच्या ठसाबरोबर तुझ्या पावलाचाही ठसा उमटव ना। ये।
किती छान वाटतंय. खरंच खूप छान वाटतं. किती गोड घर आहे हे पट्या. हे सजवायला इतकी मज्जा येणार आहे ना. आपल्या दोघांचं असं एक छोटंसं विश्व. किती आतुरतेनं या क्षणाची वाट बघत होते. मी पण. खरं सांगायचं तर मला वाटलंच नव्हतं की माझ्या आयुष्यात कधी हा क्षण येईल. भरपूर काम आहे आपल्याला करायला. घर लावायचं ना. हो. लिव्हिंग रूम पासून सुरुवात करूया. हो. हे पडदे बदलायलाच हवेत. नॉट हॅपनिंग. आणि सोफ्याची पोझिशन बदलूया आपण. इथून हलवूया सोफ्याला. वर्क स्टेशन मी इथे करूया. इथे करूया मस्त. इथेच. आणि टीव्ही इथे माउंट करूया आपण. हा ते सतत टीव्ही समोर बसायचं नाहीये पण. नाही. ओके. आणि मी इथे काही इंडोर झाडं लावते. ती एअर प्युरिफाईंग वगैरे येतात ना. वातावरण शुद्ध राहतं त्यांना. मी किचनचं जरा बघून येते. वर्क स्टेशन इथे चालेल खरं. किचन मधलं पट्या. इथेच करूया. ऐक ना बेटा. हे बघ मायक्रोवेव्ह इथेच ठेवावा लागेल. हाच एक प्लग पॉइंट आहे. आमच्या इथे पण एक आहे. पण इथे इंडक्शनसाठी जागा ठेवूया आपण. आणि मायक्रोवेव्ह आणि ब्लेंडर इथं ठेवू. आणि आज काहीही झालं तरी किचनची बेसिक भांडी घेऊन येऊया. मांडणी लागलीच पाहिजे आज. ही सगळी कामं करा. वाड्यावर हक्क नाही मिळेल. वल्ली, नाश्ता झालाय का? आप्पा विचारतायत. तुझ्या लाडक्या भावाला विचार. तू प्रत्येक गोष्टीत का दादाला मध्ये आणतेस ग? राहत सुद्धा नाही आता इथे. मग काय करू मी आता? कामं संपतच नाहीयेत घरातली. एका मागोमाग एक कामं चालूच आहेत. आणि आधी नाश्ता भाऊजी करायचे ना, मग त्यांना जाऊन विचार. वल्ली, अति करू नकोस तू. जसं काय सगळ्या घरात तूच एकटी कामं करते. दुसरं कोण काय करतच नाही. तुझ्याच कष्टावर घर चाललंय. माझ्याच कष्टावर घर चालू आहे. काय केलंस तू? 4 कपडे धुतलेस फक्त आप्पांचे सकाळपासून. सचिन, कपडे धुवायला किती कष्ट लागतात माहितीये तरी खरे तुला? हा, मशीन नाही आणून दिलेस तू. बटन दाबलं की गो फिरले 10 कपडे. सगळ्यांचे कपडे धुवत बसते मी. ते पाण्यात भिजवायला लागतात, पिळायला लागतात, वाळत घालायला लागतात. कंबरडं मोडतं. एकदा करून बघ. दादा आणि वहिनी इथे वाड्यात राहत होते तेव्हाही त्रास होता तुला. वहिनींची मदत होत असून सुद्धा कुरबुर करायचीस की किती लोक आहेत वाड्यात, किती काम पडतं. आता गेलेत ना दोघं वाड्याबाहेर राहायला, तरी तुझी कुरबुर चालूच आहे. एकटीलाच करावं लागतं म्हणून. तुझा प्रॉब्लेम काय नक्की वल्ली? माझा प्रॉब्लेम काय आहे तो तुला चांगलाच माहितीये सचिन. अरे ज्या वाड्यासाठी मी राबतेय तो वाडा माझ्या हक्काचाच नाहीये. मला हक्क हवाय या वाड्यावर. बास अगं, काय सारखं हक्क हक्क हक्क. मला कंटाळा आलाय त्या शब्दाचाच वीट आलाय मला अक्षरशः आता. अरे मग कर ना काहीतरी. काय करू मी? काही करायचं पण नाहीये मला. एकतर दादा गेल्यापासून कशातच मन लागत नाही. अरे मग तेच तर मी तुला सांगते. त्यांना घरी परत बोलवणं. एवढा मोठा वाडा आहे म्हणून लग्न करून राहा ना इकडे. काय झालं? तुझं ना हे सगळं वाड्यासाठी चाललंय. तुला दादाची काही पडलेली नाहीये. एक मिनिट. मला सुद्धा भाऊजींची तेवढीच काळजी आहे जेवढी तुला ऐकायला ना. ती होणारी जाऊबाई त्या होणाऱ्या जाऊबाई जेव्हापासून भाऊजींच्या आयुष्यात आल्या आहेत ना तेव्हापासून सुरू झालंय रे सगळं. ते आपला विचारच करत नाहीयेत. त्यांना बहुतेक कामच भरतात भाऊजींचे म्हणून ते असं वागतात आपल्याशी. अशी नाहीये वहिनी. किती वेळा मी सांगू तुला? मला आता वाटतं तुझ्या या स्वभावामुळे दादा गेलाय वाडा सोडून. हे बरं आहे ना. म्हणजे या घरात काही वाईट झालं की त्याचं खापर वल्लीच्या माथी मारायचं. हा, मी किती सुधारण्याचा प्रयत्न करते, किती चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. तुला काहीच दिसत नाही खरे सचिन. तू जर खरंच सुधारली असतीस ना वल्ली, तर वाड्यावरचा हक्क मिळवण्यासाठी हा आटापिटा केला नसतास. अजूनही कळत नाही मी जे काही करते ते आपल्या दोघांसाठी करतेय. त्या होणाऱ्या जाऊबाई आल्यापासून भाऊजींचा स्वभाव किती किती बदललाय तुला कळत नाहीये का? ते किती स्वार्थी वागतात. आपला विचारच करत नाही. हे बघ, मला मान्य आहे की होणाऱ्या जाऊबाई स्वतंत्र विचारांच्या आहेत, मनमोकळ्या आहेत. हे सगळं मान्य आहे. पण या घराच्या काही रीती आहेत ना, त्या नको का सांभाळायला? असं कोणालाही न सांगता घर सोडून निघून जाणं बरं दिसतं का? किती वर्षाचे आहेत ते? 40 वर्षाचे आहेत आणि घर सोडून निघून गेले. हा नाही, मला तर असं वाटतं की
होणाऱ्या जाऊबाई स्वतंत्र विचारांच्या आहेत, पण त्या स्वार्थी सुद्धा आहेत. हो, कारण आप्पा आणि माई मावशी घरात असताना त्यांना ज्या गोष्टी करता नाही येत ना, त्या गोष्टी करण्यासाठी ते दोघंही बाहेर गेलेत. वल्ली, माझ्या दादा आणि बहिणींबद्दल बोलतेस, त्यांच्याबद्दल असलं काही बोललेलं मला खपणार नाही. माझा दादा जे काय करतो ना, ते सगळं खूप विचार करून करतो, लक्षात ठेव. अरे मग मी तेच सांगते तुला, आता भाऊजी जे काही करतायत ते विचार करून करत नाहीयेत. मग तू सांग ना त्यांना घरी परत यायला. अगं मी केला ना प्रयत्न, दादा जात होता तेव्हा केला ना मी प्रयत्न. किती बोललो त्याला, किती समजावलं, नाही ऐकलं त्यांनी. आता तर मी किती बोललो तरी ऐकणार नाही असं वाटतंय. अरे मग जर ते तुझं ऐकणार नसतील तर तुमच्या बंधू प्रेमाचा काय फायदा आहे? काय बोलतीये मी सचिन? माझं ऐकणार नाही पण मावशीचं ऐकेल तू. म्हणजे अण्णा आले होते काल स्वप्नात. मला वाटलं ते तरी बोलतील नीट माझ्याशी. ते पण गप्प उभे होते तुझ्यासारखे, तर रागाने बघत होते माझ्याकडे. काही बोलले नाहीत ते, पण मला डोळ्यात दिसलं ना त्यांच्या. मनातल्या मनात म्हणत होते की असा कसा रे सचिव तू? तू आणि सौरभ सख्खे भाऊ आहात, तरी इतके वेगळे आहात. किती दिवस स्वतःच्या जबाबदाऱ्या दादावर टाकणार आहेस? नुसतं तोंडाने म्हणतोस दादा सेटल हो, सेटल हो, आणि ऐनवेळी दुसऱ्याच्या पायातलं दगड होतोस. तूच त्याला मागे खेचतोस. कधी 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 वाटतं की ह्या सगळ्याला मीच जबाबदार आहे ना मावशी. सच्चू, 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 तू बाळा आधी शांत हो. मावशी तू का नाही थांबवलंस दादाला? थांबवलं नाहीस तर किमान परत तरी बोलू. सच्चू, सचिन, हां, सो आता मी काय म्हणते माहितीये का, हे बॉक्सेस आहेत ना, हे सगळे आपण इथून उचलून थोडे किचनमध्ये सेटल करूया. कारण त्याच्यात आत एकात इंडक्शन आहे, एका पट्या ऐक ना, पट्या ऐक ना, फ्रेम आपण इथे लावूया ना. इथे पण लावू शकतो. नाही नाही, तिथे लाईट येत नाही अरे. नी इथे लाईट जास्त छान येईल, इथे लावूया. नाही, इथे छान दिसेल, म्हणजे आलं की कसं इथे. इंटिरियर डिझायनर मी आहे ना, त्यामुळे मला जास्त कळतं. फ्रेम आपण इथेच लावूया. ठीक आहे. असंही इंटिरियर डिझायनर नसलेल्या सामान्य माणसाला काय कळतंय? तुम्हाला हवी तिकडे लावा. नाही नाही, ऐक ना, इथे लावूया. नाही, इथे लावूया. नाही पट्या, खरंच इथे लावूया. नको, इकडे लाईट येत नाही, इथे लावूया. प्लीज इथे लावूया ना, माझ्यासाठी लावूया. बघा आता तुम्ही म्हणताय म्हणून इथे लावूया. मला इथे चालणार आहे. आणि ते ब्लॅक कॉफीचं कसं आहे? लगेच करतं. पट्या, तू एक काम कर, आता बाहेर जा हॉलमध्ये आणि एक शेवटची बॅग आहे ती घेऊन ये, कारण फक्त वॉर्डरोब राहिलंय ते लावून टाक. तोपर्यंत मी हे डस्टिंग वगैरे करून घेते ना. पट्या, पट्या जा ना, बाहेरच्या बॅग्स घेऊन ये, वॉर्डरोबचं सामान लावून टाक. पट्या, तू असाच बघत राहणारस का माझ्याकडे? खूप कामं पडली आहेत बरं का.
पंखा किती धूळ आहे बा, सगळी आली अशी आता नव्या चादरीवर. जा आणि बॅग घेऊन ये पटकन, डबल काम करायला बसलाय. वेडा असू वेडा. पट्या लागलं, आपलं घर लागलं एकदाच. किती छान दिसतंय ना. मस्त मस्त वा. तुम्हाला सांगतो आता मस्त थोडा वेळ एक डुलकी काढतो. अरे कसा आहेस रे तू? मी मस्त. पट्या एखादा म्हणाला असता घर लागलंय छान तर मी चहा वगैरे टाकतो, तू झोपतो म्हणतोस. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, भरपूर काम केल्यानंतर एक मस्त डुलकी काढण्यासारखी दुसरी मजा नाही या जगामध्ये. नाही ते काही नाही. इतकं छान घर लागलंय आपलं. आपल्या माणसांबरोबर सेलिब्रेशन नको का करायला? काय करूया? आपण सगळ्यांना जेवायला बोलवूया घरी. म्हणजे बघ, आप्पा, वल्ली, सच्चू, राधा, नील, आई आणि ऑफकोर्स माई मावशी. माई मावशीला बोलवूया, तिच्यामुळे शक्य झालंय सगळं. तिच्यामुळे म्हणजे? तुम्हाला जर लग्न करायचं नसेल तर तुम्ही वेगळे राहा. कसं आहे ना, तुम्ही लग्न न करता इथे राहिला तर ती वल्ली अनामिकाला त्रास दे, आणि तुम्ही लग्न करून इथे आलात ना तर ती वाड्याच्या वाटण्या करेल. तिच्यामुळे शक्य झालंय. उपहासाने बोलतोय मी. म्हणजे ती चालता हो असं म्हणाली नसती तर आपण इतकं मोठं पाऊल उचललं असतं का? मला सांगा. तिच्यामुळेच शक्य झालं. त्यामुळे तिला बोलवणार, मी तिला बोलवणार. हे बघा, आपण कर्तव्यामध्ये कमी पडायला नको. मी सगळ्यांना बोलवतो. मी आत्ताच सगळ्यांना फोन करतो. तुम्ही तोपर्यंत माझ्यासाठी अर्धा कप मस्त एक गरम गरम चहा करता का? करते. हा अगं बाई, सौरभ कसा आहे सौरभ? हा तुला काय फरक पडतो मी कसा आहे? मी कसा का असेन? तुला आमचं नातं मान्य नाहीये ना? हे बघ, नातं मान्य असो नसो, पण ना एक मावशी म्हणून माझी जबाबदारी मला झटकता येत नाही. तुझ्यासारखं नाही, तुझं आपलं बरं आहे. स्वतःच्या सुखासाठी एका क्षणात इथून निघून गेलास. पण मला नाही ना तसं वागता येत. म्हणतात ना, प्रेम आंधळ असतं, ते काही खोटं नाही. अरे तुम्ही दोघं भांडताय काय? दे इथे. माई मावशी, तुमचं बरोबर की आमचं बरोबर? आता हा वाद जरा राहू दे ना. आम्ही दोघंही नवीन घरात शिफ्ट झालोय ना. यांनी खरंच वेगळा संसार थाटलाय की काय? वल्ले, भलतंच अवघड होऊन बसलंय ग सगळं. नाही नाही, पण काही झालं तरी मी भाऊजींना वाड्यात घेऊन येणारच, आणि वाड्याचा माझा हिस्सा मी मिळवणारच. तर मावशी, तुम्ही हे घर बघावं तशी आमची मनापासून इच्छा आहे. तर उद्यासाठी तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण. कशाला? त्यापेक्षा आत्ताच उरकून घे ना. काय घर दाखवायचा कार्यक्रम? उगाच मला तेवढ्यासाठी यायला नको. काय बोलताय मावशी? ठीक आहे ठीक आहे, उगीच मला जास्त लोणी लावू नकोस. घर दाखव. दाखवते. दिसलं? आता देऊ का तुमच्या लाडक्या भाच्याला फोन? कशाला? ज्याला आमची पर्वा नाही त्याच्याशी बोलून काय उपयोग?